ब्लॉग व्हिडिओमध्ये। सो आज मी व्हिडिओ बनवणार आहे, पावभाजीची रेसिपी टाकणार आहे। सो सगळ्यांनी बघा, शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला छान छान कमेंट करा। रेसिपी कशी वाटली त्याचे पण कमेंट करा मला आणि सांगा। चला तर बघूया व्हिडिओ। पावभाजीची तयारी चालू आहे। कटिंग सगळ्या भाज्या व्यवस्थित कटिंग करून स्वच्छ धुवून घेत आहोत। करता खूप थंडी होती, त्यामुळे आम्ही बाहेर चुलीसमोर बसलेलो। साईनी पण मदत करत होती मला। निम्म कटिंग तर साईनेच केलं। मस्त शेकोटी चुलीची मस्त चूल पेटवली। आणि आता वाटाणे मटर सोडूया, सगळे काम करायचे पटापटा। काम चालू आहे, आता हात दुखला आहे काम करून। शेवटी आता सगळं झालेलं आहे। आता आपण पावभाजी करायला जाऊया। पाव भाजीसाठी सगळं कटिंग करून घेतलेलं आहे। टोमॅटो बारीक केलाय, कांदा बारीक केलाय, ही ढोबळी मिरची आहे, बटाटा सोलून स्वच्छ करून घेतलेला आहे, लसूण सोलून ठेवलाय आणि लाल लाल जो दिसतोय तो बीट आहे त्याचा किस केलाय, हिरवे वाटाणे सोलले आणि फ्लॉवर जो आहे तो मी थोडासा शिजवून घेतलेला आहे। सगळी तयारी झालेली आहे। थोडीशी उकळून घेतली, त्यात किडी वगैरे असं म्हणून ते परत त्याच्यामध्ये शिजायला टाकायचे। बटाटे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये शिजायला टाकणार। मसाला तयार करून तेल टाकलेलं, बटर टाकलं, टोमॅटो प्युरी टाकून चांगले शिजवून घेऊया। टोमॅटो मी अक्का न टाकता प्युरी टाकलेली आहे। नंतर त्याच्यामध्ये
कलरवाले मिरची टाकलेली मी आहे, ज्यामुळे भाजीला कलर येईल. नॉर्मल भाजी मिरची नाही टाकली, मिरची पावडर नाही टाकली मी. हळद. थोडक्यात सगळे मसाले टाकून घ्यायचे. पावभाजी मसाला, वास खूप सुंदर येतो. पावभाजीचा खूपच सुंदर वास येतो. मला वास खूप आवडलाय. आता पावभाजी खूपच छान होणार आहे, खूपच टेस्टी होणार आहे. मम्मी तर काय म्हणते? वास खूप सुंदर येतो. शिजली आहे. आता याने स्मॅश करून घ्या. झालेलं आहे. भाजी आता फायनल टाकायची. भाजी खूपच छान कलर आलाय त्याला. मला खूप आवडली. आता मी वाट बघते कधी होते आणि कधी खाते. एवढी टेस्टी दिसते ती खरं तर. मला तुम्हाला भाजीचा कलर खूप छान येतो. त्यात बीटरूट टाकले म्हणून खूपच छान कलर आणि खूपच हेल्दी झाले. मीठ टाकून द्यायचं चवीनुसार. भाजीचा खूप सुंदर वाटतं. Finally, कोथिंबीर. सुंदर वास येतो. आता एका साईडला आपण पाव गरम करू. मी मम्मीला पटपट पाव सोलून देते आणि मम्मी पटपट तव्यावर ठेवते. ठीक आहे मम्मी? म्हणजे पटपट होईल आणि मी पटपट खाऊन घेईन. कारण की एवढा छान वास सुटलाय. मला खूप भूक लागली आहे. एवढं छान टेस्टी पावभाजी खायला. पावाला नुसतं बटर लावलं तरी चालतं, त्याला भाजी लावली तरी चालतं. आम्ही आता दोन्ही करणार आहे. बटर पण लावणार आहे आणि नंतरच्या पावांना भाजी लावणार आहे. आता तवा अख्खा भरलेला आहे.
सही कशी झाली पावभाजी? खूप छान झाली, मला खूप आवडली. थँक्यू. इथे सई आधीच तयारी करून ठेवते, म्हणजे सईच करते ॲक्च्युली. व्हिडिओ जेव्हा आम्हाला शूट करायचा असतो सगळं सेटअप सई लावते. सई म्हणते की बघा मला एवढं सगळं करावं लागतं व्हिडिओ आधी करण्यासाठी. आणि मी शूटिंग करत होते, मागे टी व्हीचा आवाज होता त्यामुळे मला तो आवाज म्यूट करावा लागला. सई छान बोलत होती पण बॅड लक म्यूट करावं लागलं. आणि पूर्ण सगळं सेटअप लावून देण्याचं मला मदत करते सईची. मला खरं तर खूप मदत होते, गुणाची माझी खूप. मला पुढे मग सगळं करून दे. लाईटी चालू झाल्या, खुश पोरगी. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे जे काही सजेशन असतील मी कशा संदर्भात व्हिडिओ करू ते सुद्धा सजेशन मला सांगा. मी नक्कीच ते फॉलो करेन आणि छान छान कमेंट्स करा, त्याला रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेन. सो आता पुरते बाय बाय. पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.